लाल भोपळ्याचे घारगे तयार करण्यासाठी इथं लाल भोपळा कट करून स्वच्छ करून किसून घेतलेला आहे. किसलेला आपला भोपळा 2 वाटी भरलेला आहे. त्यासाठी आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि ह्या लाल भोपळ्यामध्ये एकजीव करून आपण गॅसवर ठेवणार आहोत. लाल भोपळा शिजण्यासाठी किंवा गूळ मेल्ट होण्यासाठी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि गुळाच्या पाण्यातच आपण हा लाल भोपळा शिजवून घेणार आहोत आणि 1 तास थंड करून घेणार आहोत. आता एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून 1 चमचा आपण सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप, चवीनुसार मीठ आणि लाल भोपळ्याचं मिश्रण टाकून सर्व एकजीव करून घेऊया. थोडे थोडे पाणी टाकून आपण घट्ट असं हे पीठ मळून घेणार आहोत. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण तेल घेऊन लिंबा एवढा गोळा घेऊन आपण तेलामध्ये डिप करून पुऱ्या लाटून घेणार आहोत. पुऱ्या आपण जास्त पातळ लाटायच्या नाही, थोड्या मध्यम जाड लाटून लोखंडी कढईत तेल गरम झाले की आपण ही पुरी तळून घेणार आहोत. आपले लाल भोपळ्याचे घारगे तयार